चंदूर प्राथमिक ग्रामीण कृषी सोसायटीची जनरल मीटिंग रुद्र अवतारात। नमस्कार, महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। चिकोडी तालुक्यातील चंदूर येथील प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी सोसायटी PKPSची जनरल मीटिंग बुधवारी 24 सप्टेंबर चंदूर अंकली अर्बन बँक हॉलमध्ये मोठ्या आक्रोशात व गोंधळात पार पडली। सुरुवातीला अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व सदस्यांचे स्वागत करण्यात आले। त्याचबरोबर विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक व बेस्ट बँक मॅनेजर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पचक्र देऊन सत्कार करण्यात आला। ठराविक जणांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर मूळ चर्चेला सुरुवात झाली। 25 वर्षे कार्यरत असलेल्या सोसायटीच्या मॅनेजरवर संचालक व डायरेक्टर यांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले। मॅनेजरनी सडेतून प्रत्युत्तर देताच वातावरण तापले। काही वेळातच मीटिंगने रुद्ररूप धारण केले। मोठ्या आवाजातील आक्रोश, आरोप प्रत्यारोप, गदारोळ यामुळे सभासद व शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न पूर्णपणे मागे पडले। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी हस्तक्षेप करून गोंधळ शमवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान एका सभासदाने प्रश्न विचारला, मात्र उत्तर न मिळाल्याने तो संतापून बाहेर पडला आणि अखेरीस सोसायटीची जनरल मीटिंग अपूर्णच राहून गेली। कॅमेरामन तानाजी सुतार येडरोळी सोबत न्यूज रिपोर्टर डॉक्टर अनिल माने, चंदूर। अशाच बातम्यांसोबत आमच्यासोबत कनेक्ट रहा। महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका। ಈ ಯಾರು ಕೇಳಕದ ಇನ್ನು ಮುಗಿದ ಯಾತ ಎಲ್ಲರೂ ಮುಂದೆ ಮಾಡೋಣ ಅಕಡೆ ಇನ್ನು ಹುಜರೆ ಮಾಡಿ ಅಕಡೆ ಮಾಡಿ ಬಾಬಾ ಇನ್ನು ಹುಜರೆ ಮಾಡಿದಾನೆ ಯಾರು ಹಾ ಮೂಲ ಮಿನಿಟಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮನೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಪ್ರಥಮಕ್ಕೆ ಆಯ್ತು ಇಲ್ಲೇ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಮೀಟಿಂಗ್ ಮುಗಿಸ್ನು ಕರೆ ಒಂದು ठरवಬೇಕ್ರೆ ಆಗೈತಿ 11 ಟಕ್ಕೆಲೆ ಆದ್ರೆ ಎಫ್ಡಿ ಬಡ್ಡಿ ಅಂತ ತಗೋತೇವೆ ಅದು ಆಯ್ತಲ್ಲ ಇಡ್ತೇವೆ ಅವಾಗೊಂದು ರಿನ್ಯೂ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಆಯ್ತು। ಈಗ ಮರುಗುಬೈ ಜಾತ್ರೆಗೆ ಖುಷಿಗಳು ಕೊಟ್ಟದ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಮುರಿದಿದ್ದು ಕರೆ ಅವ್ರು ಮುರಿದು ಬಂದು ಅವ್ರು ದೂಸರೆ ಹೊಸ ತಂದು ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಖುಷಿ 20 ಖುಷಿ ಮುಟ್ಟಿಸಿದ್ದಾರೆ। 20 ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಎಲ್ಲ 20 ಮಾತು ಹೊಸ ಮಾತು ತಂದ್ಕೊಡ್ರಪ್ಪ ಇದಾವೆಲ್ಲ ಹಾಕಿದ್ರೆ ಮಾತು ಒಳ್ಳೆ ಹೇಳಿ ಅವು ಮುರಿದಿನ ಮತ್ತೆ ತಂದು ಕೊಡಲ್ಲ ಏನೇನು ಬಡಿದಾರ ಮತ್ತೆ ಅವು ಮುರಿದು ಹೊಸ ಬೇರೆ ತಂದು ಕೊಡಿದಾರೆ। ಈ ಗೊಬ್ಬರ ಯಾಕೆ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರು, ಅದ ರೈತರ ಅಡಚಣೆಗಿದ್ರು ಅದ ಗೊಬ್ಬರ ಇನ್ನ ಇವ್ರು ಬಂದ ಅಡ್ಡಿಕಟ್ ಬಂದಾಗ 30-35 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಉದುರಿ ಇತ್ತು। ಅದು ಉದುರಿ ವಸೂಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕ ಚಾಲು ಮಾಡೋದು ಬೇಡ ಅಂತ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರು। ಮತ್ತೆ ಈ ಎಲ್ಲ ಕ್ಲಾಸ್ ಈಗ ಉದುರಿ ವಸೂಲಿ ಆಗೈತಿ ಬಹಳ ಅಂದ್ರೆ 50-60 ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಅಟ್ಟ ಉಳಿದಿ ಅದ್ರ ವಸೂಲಿ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ಕೆಲವು ದಿನದಾಗ ಅದನ್ನ ಗೊಬ್ಬರ ಚಾಲು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಅನಂತರ